महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी संयुक्तपणे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना लागू केल्या आहेत। त्यापैकी गृहवस्तू संच योजना असून बांधकाम कामगारांना शासकीय गृहवस्तू मिळणारे संच यांची घरोघरी खुले आम विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन सर्व कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्र कामगार सेना, संघर्ष कामगार संघटना, जय हिंद कामगार संघटना, भ्रष्टाचार निर्मूलन संघटना आणि इतर संघटनांचे प्रतिनिधी व प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिनांक 10 मार्च 2025 रोजी समक्ष भेटून सहाय्यक कामगार आयुक्त दमाणीनगर यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप केले जाते। ही वाटप प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून याचा लाभ जीवित बांधकाम कामगारांना देण्यात येतो। मात्र असे न होता बांधकाम कामगारांकडून सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांचे कर्मचारी, मेसर्स मफतलाल एजन्सी कर्मचारी सूरज बोरामणीकर, वैभव रगवले, कट्टे मॅडम, जिजाऊ ऑनलाईन सर्व्हिसच्या मालकीण निखिल कुलकर्णी नावाचे दलाल व एजंट हे शासकीय मालाचे खुलेआम विक्री 1500 ते 2000 रुपये असे करीत आहेत। हे कृत्य भारतीय संविधानाच्या विरुद्ध आहे। एकीकडे शासन गृहवस्तू वाटप बंद करण्याचा निर्णय घेऊन थंब प्रक्रिया अंगठा बंद केली आहे, कारण विधानसभेत लोकप्रतिनिधींना भांडी वाटपामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला। असे असता असे प्रकार होणे म्हणजे गंभीर बाब आहे। अशा शासकीय मालाची विक्री करणाऱ्या सदरील दलाल, एजंट व ठेकेदार सूरज बोरामणीकर, वैभव रंगवले यांच्यावरती कठोर शासन कारवाई करण्यात यावी। तरी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती असे नमूद करण्यात आले। अन्यथा संघटनेच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर दिनांक 17 मार्च 2025 रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असाही इशारा देण्यात आला। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अंगद जाधव, बालाजी सराटे, सुहेल शेख, बाळासाहेब हजारे, अशोक कांबळे, सुरेश उमप, स्वाती माने, मिलिंद इंगळे आदींचा समावेश होता। नमस्कार, मी विष्णू कारंपुरी महाराज। आमच्या बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगार संघटनेचे नेते या ठिकाणी आहेत। काल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की सोलापुरामध्ये बांधकाम कामगारांना, गरीब कामगारांना 1500 रुपये घेऊन भांडी विकत आहेत, म्हणून पहिला ताबडतोब भांडी विकायचं बंद, म्हणजे भांडी वाटप बंद करा अशा प्रकारचे आम्ही मागणी केल्यावरून सरकारनं दखल केल्या म्हणा किंवा कलेक्टरनं दखल घेतलं त्याप्रमाणे भांडी वाटपचं बायोमेट्रिक बंद झालेलं आहे। असे असताना आज सकाळी आम्हाला संदेश आला की या ठिकाणी भांडी वाटप चालू आहे। प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता देगाव परिसरातील ढोबळे वस्ती येथे अत्यंत गंभीर बाब समोर आलेली आहे की त्यामध्ये त्याच्या एका घरामध्ये जवळजवळ 1500 पेट्या तिथे आहेत। सरकारी माल त्याच्याकडे कसं काय म्हणून आम्ही चौकशी केली असता भांडी संच त्या ठिकाणी पडलेला आहे। कसं काय त्या ठिकाणी चौकशी केली असता लोक ते सांगत होते बांधकाम कामगार की 1000, 1500, 1200 देऊन आम्ही हे घेत आहोत। यामध्ये ज्योत्स्ना कट्टे आणि निखिल कलकुर्ती, सूरज चव्हाण, वैभव रंगबले आणि सहाय्यक कामगार आयुक्त सुद्धा संबंध या ठिकाणी सुधीर गायकवाड यांचा संबंध आहे असं दिसून आलं। त्याचबरोबर आम्ही त्या संबंधामध्ये कामगार मंत्री माननीय फुंडकर साहेबांशी बोललं, कामगार उपायुक्त कुंभार साहेबांशी बोललं आणि या बाबतीमध्ये कलेक्टर साहेबांशी बोलून निवेदन दिलेलं आहे। उद्याच्या आत्ता याच्या बाबतीत कारवाई व्हावी। त्याचबरोबर आम्ही संध्याकाळी सांगितलं, आमचे जाधव साहेब सांगितल्याप्रमाणे पोलीस केस करू, वाटेल ते करू, पण या चोरांना सोडणार नाही आणि अन्यथा काही कारवाई झाली नाही असं दिसलं तर आम्ही 17 तारखेला याच ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन जाहीर करतो। आणि सर्व कामगारांना मध्ये हात जोडून विनंती आहे, कोणी एक पैसा न देता बांधकाम कामगारांनी किट घ्या, भांडी किट घ्या आणि सुरक्षा किट घ्या असं विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय भीम, जय महाराष्ट्र। मी अंगद जाधव, विष्णू कारंपुरी साहेब, सराटे साहेब, बालाजी हजारे, अशोक कांबळे साहेब, सुरेश उमप साहेब, आज आम्ही सर्व कृती समितीकडून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। आज सकाळी 11:30 वाजता ढोबळे वस्ती या ठिकाणी देगावच्या पुढे, तर त्या ठिकाणी असं मोठं रॅकेट आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की खुलेआम 500, 2000, 3000 अशा पद्धतीनं खुलेआम शासकीय वस्तू संच जे आहेत बांधकाम कामगारांसंदर्भात वाटण्यासंदर्भात जो संच आहे त्याची खुलेआम विक्री होत आहे। त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मी तक्रार दिल्या आहेत। त्यामध्ये वैभव रगबले,
सुरज बोरामणेकर, परत त्या संबंधित इतर कट्टे मॅडम आहेत आणि जो वाटप करणारा तो निखिल मानाचा मुलगा आहे, या संदर्भात कडक फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण शासकीय मालाची विक्री कोणत्याही स्वरूपात केली जात नाही. हे भारतीय संविधानाच्या विरुद्ध काम करत असून ह्याच्यावरती असे कडक शासन कारवाई करण्यासंदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांनी मान्य केलं आणि इथून पुढे आम्ही संध्याकाळी माननीय सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना समक्ष भेटून हे निवेदन आणि संबंधित FIR दाखल करणार आहोत. याची सोलापूर जिल्ह्यातील वासियांनी माझी विनंती आहे की कुठल्याही दराला किंवा एजंटला 1 रुपया न देता फ्रीमध्ये भांडी संच वाटप आहे, फ्रीमध्येच घेण्यात यावं.